अशा रिमझिम पावसामध्ये खट्टी मिट्टी अशी कढी खायची ना मजाच वेगळी असते मित्रांनो. खरोखर ना काय तो मस्त पाऊस चालू आहे आणि काय तो मस्त सुगंध पसरला, मस्त जिऱ्याचा लसणाचा पूर्ण घरात मस्त वास पसरला. अशी हे रेसिपी म्हणजे कढी. तर मित्रांनो हो, आज तुमच्यासोबत मस्त पूर्ण टिप्ससहित मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी, ते म्हणजे कढी कशी बनवायची. तर मित्रांनो चला आता व्हिडिओ आपण स्टार्ट करू. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो रेसिपी स्टार्ट करू. त्यासाठी घेतलेल्या मी 4 ते 5 मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या भाजायच्या नाहीत. मेन पहिली टिप्स म्हणजे मिरच्या भाजायच्या नाहीत. त्यासाठी घेतले मी 3-4 लसणाच्या पाकळ्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. थोडासा धनिया घेतला. आता काय करायचं, हे पूर्ण मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला. चटणी बिलकुल आहे ना, हे बघू शकता मस्त चटणी बनवली. एक नंबर अशी कढी होती ना, तुम्ही म्हणसान की काय खतरनाक कढी बिलकुल आहे ना. तर हे चटणी तयार झाली. आता काय करायचं, आता हे पहा मी ना 1 वाटी मस्त दही घेतलं आहे ना. हे 2 दिवसाचं दही आहे. 2 दिवसाचंच दही आपल्याला घ्यावं लागते, ताजं दही नाही घ्यावं लागत आहे ना. थोडंसं आंबटच दही पाहिजे आहे ना. तर 1 वाटी मी दही घेतलं. 1च चमच मी मस्त बेसन घेतलं. तुम्ही बघू शकता 1च चमच मी बेसन घेतलं. आता काय करायचं, हे मस्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही रई लावून बी करू शकता, पण मी मिक्सरमधून केलं. तर बघू शकता मित्रांनो असं हे बॅटर आपलं तयार झालं. तर आता काय करायचं, मस्त 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. हे मस्त खलबत्त्यात कुटून घ्यायच्या, मस्त बारीक कुटून घ्यायचं आहे ना. कढी बनवायचं जर असलं ना तर मस्त आंबट दहीच पाहिजे आहे ना. ताक जर असेल तर मग तर फारच चांगली गोष्ट. ताकाची कढी तर 1 नंबर होते, पण इकडे हैदराबादमध्ये कुठे ताक नाही बा. तर चला मित्रांनो आता मारू आपण तळका. तर हे पहा मस्त साजूक तूप घेतलं मी आहे ना. साजूक तूप टाकलं. 3 ते 4 चमच मस्त साजूक तूप टाकलं. तूप गरम झालं म्हणजे पहिले आपण मोहरी टाकू. मोहरी मस्त तळतळायला लागली ना, मस्त 1 चमच जिरं टाकू. जिरं बी मस्त तळतळू द्यायचं. जोपर्यंत जिरं तळतळत नाही ना तोपर्यंत याचा वास ना असा येत नाही आहे ना तडका मारताना. तर जिऱ्याचा वास आला पाहिजे फोडणी देताना. आणि आता टाकू मस्त 7 ते 8 मस्त कढीपत्त्याचे पानं. कढीपत्त्याचे पानं टाकताना गॅस कधी बी बंद करायचं, नंतरच कढीपत्त्याचे पान टाकायचे, नाहीतर पूर्ण तेल हे आपल्या अंगावर उडते आहे ना. आणि आता टाकल्या मस्त 2 मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या. आणि आता काय करायचं, अर्धा चम्मच मी मस्त हिंग टाकलं आहे ना. तर आता हे सगळा आपला मसाला तयार झाला. आता टाकायची हळद, 1 चम्मच हळद टाकायची. आता टाकायचं आपल्याला पूर्ण बॅटर जे आपण मिक्सरमधून काढलं ना, हे दह्याचं बॅटर हे पूर्ण टाकून द्यायचं. जे मिक्सरचं भांडं आहे ना ते बी आपल्याला मस्त व्यवस्थित धुवून याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता हे बॅटर टाकल्यानंतर ना थोडंसं चम्मचनं व्यवस्थित फिरून घ्यायचं, नाही तर हे ना कढईला लागू शकते, कारण याच्यात बेसन आहे. तर हे धुवून भांडं पूर्ण मी टाकून दिलं. जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं तुम्ही तेवढं टाकू शकता आहे ना. थोडंसं पतलंच पहिले ठेवावं लागते बरं, कारण याच्यामध्ये बेसन असल्याच्यानं ते थोडं आणखीन घट्ट होते. तर आता काय करायचं, मस्त थोडंसं तूप घ्यायचं आणि जो लसण राहिला होता ना आपला लसण, तर त्या लसणाला फोडणी मारायची मस्त तुपातनी. ते झाल्यानंतर मस्त हा लसूण ना खरपूस मस्त तुपातनी मस्त फ्राय करून घ्यायचा. आणि फ्राय झाल्यानंतर मस्त फ्राय करून घ्यायचा. असं फ्राय करायचं की पूर्ण मस्त वासना पूर्ण घरात मस्त पसरला पाहिजे. तर लसूण मस्त फ्राय झाल्यानंतर याच्यातनी अर्धा चम्मच मस्त लाल मिरची पावडर टाकायची आहे ना. आणि हे बी मस्त परतून घ्यायचं मस्त लाल लाल होईपर्यंत आहे ना. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, आता हे तडका आहे ना, तडका मस्त आपल्याला कढीवर टाकून द्यायचा. झणझणीत असा मस्त झोंबला पाहिजे त्या कढीला आहे ना, तडतड मस्त. तर बघू शकता मित्रांनो मस्त हा तडका ना कढीवर फेकून मारला. तर बघू शकता मित्रांनो काय भन्नाट अशी कढी झाली ना. तुम्ही बी पाहून मस्त तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आहे ना मित्रांनो. तर थोडासा आणखीन 2 मिनिट बिलकुल इले आणखीन मस्त उकडू द्यायचं. आणि मग नंतर मस्त वरून धनिया फेकून मारायचा. धनिया फेकून मारला रे की मग घ्या की मग बसा ना मग जेवण करायसाठी, घ्या पटकन ताट आणि करा चालू मग. तर बघू शकता मित्रांनो काय मस्त कढी झाली होती ना. आहा 1 नंबर. अशी चाटून पुसून बिलकुल बोटं चाटून खासान अशी कढी बनवली होती. 1 नंबर. ताट बी मस्त पुसून खासान तुम्ही.
एक नंबर अशी कढी बनली। तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक तो बनताय बाई, आहे ना, लय सारी मेहनत करावी लागते। एक लाईक तर देत जा बा, एक लाईक द्या, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट बी करत जा। तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील। तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।